सर होते 1 ते 100 पर्यंत त्याच्यामधलं काही एखादा अंक विचारला तर तुम्हाला पाठीवर लिहायला येत नव्हता. अजून कुमटकर सर आपल्याच गावातले येतात आता मला भेटतात सोनारीमध्ये, तिथं गावात कुठे भेटतात ते सांगत असतात 3री पर्यंत तुला काहीच येत नव्हतं. 4थीत माझ्यात बदल झाला, परत गावात शाळेत गेलो आणि गावात गेल्यानंतर परत अजून बदल होत गेला आणि नंतर मग पुढे तसाच बदल झाला. मला कुमटकर सरांनी सूर्य सरांनी खूप आणलेलं आहे. छडी घेऊन यायचे, आम्ही सूर्य सरांना म्हणत धोत्राबाईच्या छडीला गुण आणतात आणि फटकायचे आतमध्ये गुढी हे करत असलं की मस्ती करत असलं की. नंतर गावात शाळेत गेल्यावर कडू सर होते, ते तर एवढे मारायचे आम्हाला की लहान असताना दुखं बिकं झालेले असायचे गुडघ्यावर तसे उचलून खाली टाकायचे. तर दुखाचं असं रक्त निघायचं म्हणजे काय नाही, मेंदूचे नासक रक्त आहे ना ते जात आहे, ते रक्त गेलं की तुम्हाला चांगली बुद्धी आहे म्हणायचे. लय हाणायचे ते. बऱ्याच मला वाटतं बऱ्याच जणांनी त्यांच्या बेन शाळा पण सोडून दिली. पण ते चांगलं नाही. ते सर जे हाणतात, मारतात, रागवतात ते खूप महत्वाचं आहे. त्यांच्या त्या छडी पहिलं पण ते गाणं पण होतं, छडी लागे छमछम विद्या ये घम घम, तसं काम आहे ते. तर त्यांची जसा मार पडतो, छडी पडते, ते रागवतात, त्याच्यापासूनच आपली प्रगती होते. खरे गुरु जे आहेत आई वडिलांनंतर ते आपले शिक्षक आहेत. शिक्षकांना कधीही विसरायचं नाही, कारण त्यांच्यामुळेच आपण खूप काही शिकतो आणि जे काय आपण आयुष्यात कमवतो ते त्यांच्यामुळेच कमवतो. त्यांनी जर आपल्याला लहानपणी रस्ता नाही दाखवला तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं महत्वाचे गुरु, खूप महत्वाचे गुरु शिक्षक आहेत. शिक्षक सांगतील तसं ऐकायला पाहिजे. त्यांनी मारलं तरी घाबरायचं नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करून शाळेत यायचं आणि त्यांना सांगायचं काल तुम्ही मला ह्याच्यामुळे मारलं होतं, आज मला येत आहे.